नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? गणपती बाप्पा आले भक्तिभावात, ते 10 दिवस राहिले आणि त्यांच्या प्रसादात आणलेली खूप सारी फळं एकत्र करून मी असा एक गोड असा पदार्थ बनवायचा विचार केला. घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंसोबतच मी कस्टर्ड मिल्कसुद्धा यांना घेऊन यायला लावलेलं होतं. तर हे रेडीमेड मिळतं, याच्यामध्ये आपल्याला कोणतीही पावडर वगैरे घालायची गरज पडत नाही, शिजून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. तर हे थंड करून घ्यायचं फ्रीजमध्ये आणि नंतर व्यवस्थित कन्सिस्टन्सी छान अशी व्यवस्थित होण्यासाठी याच्यामध्ये वेगळं आपलं प्लेन जे दूध आहे ना, तर ते ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं आणि आवडीनुसार साखरसुद्धा घालायची आहे. तर याच्यामध्ये तुम्ही व्हॅनिला इसेन्ससुद्धा घालू शकतात, पण ऑलरेडी याच्यामध्ये फुल फ्लेवर आहे, तर त्याच्यामुळे मी ॲड केलेलं नव्हतं काहीच. तर ॲपल बारीक असे मस्त चिरून घेण्यासाठी आधी वरची मी साल काढून घेतलं आणि नंतर ते बारीक चिरून घेतले. याच्यामध्ये मी एक बनानासुद्धा घातलेला आहे, कारण कस्टर्ड बनाना घातल्यानंतर खूप छान लागतं. तर ते घातलं, मिक्स करून घेतलं आहे. वेगळे कोणतेही फ्रूट्स ॲड केलेले नाही, फक्त ॲपल आणि बनाना घातलेला आहे. आणि घरामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स होते तर ते बारीक चिरून याच्यामध्ये ॲड करून घेतले, मिक्स करून घेतले आणि मस्त थंड होऊन दिलं फ्रीजला साधारण 1-1.5 तास आणि छान तयार झालेलं आहे फ्रूट कस्टर्ड. आवडलंच तर लाईक करायला विसरू नका. बाय.